जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभ तो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतरा हे मूळ नुपजे तेथे भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा निकटवास बरा संता पायी किंवा पासी पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतरा हे मूळ नुपजे तेथे तुका म्हणे हेची करावे मिरासी बळे संता पायी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतरा हे मूळ नुपजे तेथे मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनु हरि पांडुरंगा करो प्रथम नमः निवृत्ती उद्धार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यम श्रीरामधूतं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपाय नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभ तो विशेष
संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराही मूळ नुपजे तेथे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनासाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय ज्ञानेश प्रिय जगद्गुरु तुकोबाराय यांचा संतांचं महत्व सांगणारा अभंग आपण आजच्या या सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये तुकोबारायांना नेमकं काय आपल्याला सांगायचं. तुकोबाराय म्हणतात संतांच्या संगतीत जो लाभ मिळणार आहे तो लाभ अलौकिक लाभ आहे. एरवी जर पाहिलं तर आपलं कपाळ आपल्या सोबत येणार आहे. बाकी विशेष लाभ हा संतांच्या संगतीत आपल्याला प्राप्त होणार आहे. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा एक दोन गोष्टीचा परिहार द्यायचा तो असा आहे. आमचे परम मित्र कारभारी नाना गायकवाड आणि बाबासाहेब भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून मिळालेला सेवेचा योग आहे आणि त्यांच्यामुळे सर्वच गावकऱ्यातर्फे आलेली ही सेवा 1 तासभर आपल्याला करायची. कारण नानाने आम्हाला टायमिंग दिलेला आहे 10:15 पुढे जायचं नाही म्हणले. पण आता सुरुवातच 9 वाजता झाली तर 10-5 मिनिटं जास्तही होतील कदाचित. जसं जसं माऊली ज्ञानोबराय आपल्याला बुद्धी देतील तसं तसं बोलण्याचा प्रयत्न करू. फक्त एकच करा, काय करा, फक्त भजनाचं दान द्या आम्हाला. 1 तासभर मुखाने नामस्मरण आणि हाताने टाळी मात्र वाजवा. विठाला विठाला. एक सद्ग्रस्त तुकोबारायकडे गेला आणि तुकोबारायला म्हणला, महाराज एवढा उपदव्याप तुम्ही कशासाठी केला हो? एवढा या जगाला लाभ देण्यासाठी तुम्ही एवढे कष्ट तुम्ही का सहन करायले? महाराज संत होते आणि संत हे जगाच्या कल्याणासाठीच अवतीर्ण होत असतात. तुम्हाला आम्हाला जावंच लागतं, या मृत्यूलोकामध्ये यावंच लागतं, देवाला आणावं लागतं आणि संत आपल्या उद्धारासाठी येत असतात. विठाला वास्तविक पाहिलं तर संत हे वैकुंठात राहत असतात. पण बुडत हे जण न देखवे डोळा किंवा येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. हे सर्व जग काळाच्या तडाख्यात चाललेलं आहे. या भवसागरामध्ये वाहत चाललेलं असल्यामुळे संतांना ते पाहत नाही आणि म्हणून संत अवतीर्ण होत असतात. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी, आले घर जावई कुंडी, आले घर जावई कुंडी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी, आले घर जावई कुंडी, आले घर जावई कुंडी. ज्यांचं घर वैकुंठात आहे पण ते इथे उपकारासाठी आलेले असतात, तुम्हा आम्हावर उपकार करतात. कारण खरं हित फक्त संतांना माहित असतं. आई वडिलांना वाटतं आपल्या मुलाचं हित व्हावं, पण खरं हित मात्र त्यांना ठाऊन माहिती नसतं. खरं हित हे संतांना आपलं माहित असतं. हित नाही ठावे जननी जनका. आज फार सुंदर योग आहे. काकडे महाराज पकोदावर आहेत, काळे महाराज, कृष्ण महाराज. आम्ही बऱ्याच ठिकाणी संघ एकत्र असतो, पण आज अचानक योग आलाय. आणि पाठीमाग काकडे महाराज, मरकड महाराज, आधी करून सर्वच भजनी मंडळी. कारण मला काही जास्त भजनी मंडळीचा परिचय नाही. पहिल्यांदाच तुमच्याकडे आलेलो आहे मी 10-15 वर्षाच्या अगोदर रामसगावला, तर जास्त काही परिचय नाही. पण तुम्हा सर्वच भजनी मंडळाला गुणीजनांना छोपदारासहित प्रणाम करतो.
तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांना प्रणाम करून सेवा आपण सुरू करू. जगाचा उद्धार करण्यासाठी संत येत असतात. वास्तविक जर पाहिलं तर या मृत्यूलोकामध्ये अनेक प्रकारचा समाज असतो. अनेक प्रकारचे भिन्न भिन्न मताचे लोक असतात. है की नाही? त्यामध्ये मुख्य 4 वर्ग तुकोबरांनी केलेले आहेत. पामर, विषयी, मुमुक्षु आणि मुक्त. है की नाही? असे 4 मुख्य वर्ग आहेत. दादा, पहिला म्हणजे पामर, दुसरा म्हणजे विषयी, मुमुक्षु आणि मुक्त. असे 4 वर्ग समाजामध्ये आहेत. ज्ञानोबरांनी 18व्या अध्यायामध्ये सुंदर असं वर्णन केलंय. ज्ञानोबराय म्हणतात, आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे. ज्ञानोबराय म्हणतात हा एक समाजात वर्ग आहे. पामर, तो स्वतःही त्या आगीमध्ये भस्म होतो आणि दुसऱ्यालाही अंधकार करतो. असा एक समाजातला वर्ग आहे. ज्ञानोबरांनी किती दृष्टांत सुंदर दिलेला आहे बघा. आपण अंगे जळे नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे. कायमी चुकलो गा मागे नव्हेचे काही. कायमी चुकलो गा मागे नव्हेचे काही. नकळीचे पाप पुण्या येथे आठवणारे. नकळीचे पाप पुण्य येथे आठवणारे. माझे फुललो गा दीप पतंग सोई. माझे फुललो गा दीप पतंग सोई. माझ्या जीवनाला संत मानू काही. माझ्या जीवनाला संत मानू काही. जाते कायमी चुकलो गा मागे नेनवेची काही. मागे नेनवेची काही. नकळीची पाप पुण्य येथे आठव नाही. मी माझे भुललो गा दीप पतंग सोयी. पतंग नावाच्या किड्यासारख्या समाजामध्ये तो वर्ग आहे की नाही माणूस? पतंग काय करतो नाना? पतंग तो असा किडा आहे, तो पावसाळ्यामध्ये जास्त दिसतो आपल्याला. घरात आपण जेवायला बसावं तेवढ्यात लईन जाऊ आणि आपण दिवा लावा. तो पतंग नावाचा किडा येतो, दिव्याच्या भोवताला घिरट्या मारतो असा, आणि घिरट्या मारून त्या दिव्याला इजवतो, म्हणजे स्वतःही जळून भस्म होतो आणि जेवणाऱ्यालाही अंधकार करतो. समाजामध्ये असा एक वर्ग आहे, म्हणजे आपलंही हित नाही आणि जगाचंही हित नाही. मग महाराज थोडं भजन करावी सांगतो दृष्टांत. विठाला विठाला. आमच्या गुरुवारे पांडुरंग बाबा वैद्य सांगायचे दृष्टांत. बाबा म्हणायचे 2 शेजारी शेजारी राहणारे शत्रू होते, अत्यंत कट्टर शत्रू. आणि ते असे होते, एकाने गाडी घेतली की तेही गाडी घ्यायचा, एकाने किराणा दुकान टाकलं की तेही किराणा दुकान टाकायचा, म्हणजे त्याचा धंदा हाणून पाडायचा. काय करायचा? त्याचाही धंदा होत नाही. यांनी गाडी घेतली जीप, नाही ना तुमच्याकडे चालतात का जीप आहे किराणी, बस तोही घ्यायचा, म्हणजे दोघांना धंदा नाही. असा वर्ग समाजामध्ये. त्यांनी काय केलं, ते म्हणला आपल्या शत्रूपेक्षा आपण काहीतरी जास्त कमवलं पाहिजे, म्हणून त्यांच्या गावामध्ये महादेवाचं फार पुरातन असं मंदिर होतं. आणि त्या पुरातन महादेवाच्या मंदिरात ते म्हणला भगवान भोलेशंकराची आपण काय करू, भक्ती करू. कारण भगवान भोलेशंकर हे असं दैवत आहे, लगेच प्रसन्न होणार आहे. आता आमच्या माता माऊलीला माहिती सर्व है का ना. एक जल लोटा, सध्या तर तेच वातावरण. एक लोटा जल, एक लोटा जल सब सब समस्या का हल.
महादेव स्वप्नात आला माझ्या काल. ते म्हणला महाराज एकच सांगा महिलाला, संध्याकाळी 12 वाजता बी काही महिला पाणी घालायला झोप येईन म्हणलं मला. अशी त्या महादेवाची अवस्था सध्या चाललेली. महाराज महादेवाला पूर्ण राहू देत महिला, म्हणजे असं ते भोळ दैवत. आणि मग तो काय झालं, तो ग्रस्त त्या भगवान भोले शंकराची तपश्चर्या करायला बसला. आपण आपल्या शत्रूपेक्षा काहीतरी जास्त मागून घेऊ असं म्हणून तपश्चर्या करू लागला. त्याच्या शत्रूनं पाहिलं की अरे आपला शत्रू तर भगवान भोले शंकराची तपश्चर्या करतोय, आपल्यापेक्षा काहीतरी ते जास्त मागून घेईन, मग आपणही काय करू आता, तपश्चर्या करायला बसू. तोही बाजूला तपश्चर्या करू लागला. थोड्याच दिवसामध्ये भगवान भोले शंकर प्रसन्न झाले आणि पहिल्या ग्रस्ताला म्हणले, सांग बाळा तुला काय पाहिजे. प्रसन्न आहे. तिने डोळे उघडले, पाहतो तो समोरच्या त्याच्या शत्रूकडे त्याची नजर गेली आणि म्हणला अरे आपला शत्रूही बसलेला आहे. मग देवाला म्हणला, देवा अगोदर त्याच्याकडे जा आणि त्याला काय पाहिजे ते विचारा. देव गेले त्याच्याकडे. ओठ म्हणले ग्रस्ता मी तुला प्रसन्न झालो, काय पाहिजे माग. तेवढ्यामध्ये त्याने डोळे उघडले. तो म्हणला, देवा माझ्या अगोदर तो बसलेला आहे तपश्चर्याला, त्याला काय पाहिजे ते द्या, नंतर मी मागतो. देव त्याच्याकडे गेले आणि वैतागून त्याला म्हणले, तुला काय पाहिजे लवकर माग, नाही तर मी जातो निघून. मग तो विचार करू आला काय मागावं. आपण किती कोटी जर मागितले तर आपला शत्रू पाठीमागून मागणार आहे, आपण काय मागावं असा तो विचार करू लागला. पण आपल्या शत्रूचं कल्याण झालंच नाही पाहिजे हे त्याच्या पक्क डोक्यात होत. मग ते म्हणला, देवा आपल्याकडे तर सर्वच आहे, बैल आहेत, माड्या आहेत, सर्व काही धन दौलत सर्व आहे, फक्त एकच करा, माझा एक डोळा जाऊ द्या, एक हात जाऊ द्या, एक पाय जाऊ द्या. भगवान तथास्तु म्हटले आणि निघून गेले. म्हणले बोल तुला काय पाहिजे. ते विचार कोणाला काय मागितलं असं आपल्या शत्रूने. आपण 1 कोटी मागितले आणि त्याने जर 2 कोटी मागितले असले तर मग काय उपयोग आहे. त्याच्यापेक्षा देवा म्हणला काय करा, त्याला जे दिलं का तुम्ही त्याच्यापेक्षा मला दुप्पट द्या. याचेही दोन डोळे गेले, 2 हात गेले, 2 पाय गेले. खरे महाराज समाजामध्ये हा वर्ग आहे जिवंत. आपल्याला पावला पावलाच अनुभव येतो. तो दोघांचंही अनहित झालं, दोघांचंही वाटुळं झालं. समाजामध्ये हा वर्ग आहे. दुसरा एक समाजामधला वर्ग आहे, तो कोणता, पामर, विषयी पामर आहे की नाही. दुसरा समाजातला वर्ग आहे ज्ञानोबा म्हणतात. तो वर्ग असा आहे की आपलं हित करणार, समाजाचं मात्र अनहित करणार. समाजामध्ये वर्ग तो आहे, काय करतो तो, आपलं स्वतःचं हित झालं पाहिजे, पण समाजात शेजाऱ्याचं मात्र काय झालं पाहिजे, शेजाऱ्याचं वाटोळं झालं पण आपलं हित झालं पाहिजे, असा समाजामध्ये एक वर्ग येणार. ज्ञानोबा सुंदर 18व्या अध्यायामध्येच वर्णन करतात. तैसे म्हणे वाचा काय, तैसे म्हणे वाचा काय, भलतया दुःख देत जाय, स्वार्थ साधिता न पाये पराचे हित. काय म्हणतात ज्ञानोबा आहे, तैसे म्हणे वाचा काय, भलतया दुःख देत जाय, स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. ज्ञानोबा म्हणतात स्वतःच हित साधण्यासाठी दुसऱ्याचं कितीही अनहित झालं तरी चालेल, पण आपलं मात्र हित झालं पाहिजे. समाजामध्ये असा एक वर्ग आहे. थोडक्यात तुझी दाढी जळाली तरी चालेल, पण माझी बिडी पेटली पाहिजे. काय म्हणतो तो, वाटाने एक दाढीवाला ग्रस्त बिडी ओढू लागला. कृष्ण महाराज बिडी चेतवतो दाढीला काढी लागली. तेवढ्यात एक पळत आला आणि मला थांब, विजू नको, दाढी विजू नको, मला बिडी चेतून घेऊ दे. हा एक वर्ग आहे समाजामध्ये. याला काय म्हणायचं, पामर, विषयी पामर, मुमुक्षु. दुसरा वर्ग म्हणजे मुमुक्षु. तो वर्ग असा आहे. तिसरा वर्ग तो असा आहे, मुमुक्षु असा आहे, तो आपलंही हित करतो आणि चलता चलता शेजाऱ्याचेही हित करतो. असा एक वर्ग समाजामध्ये
चालता चालता आपलं हित करतो. 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा म्हणतात बघा, का फेडीत पापता पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगा नदी हिमालयातून निघते, समुद्राला जाऊन मिळणे हा तिचा स्वार्थ आहे. पण प्रवाह पतित होताना ती वृक्षवेलींना पाणी देते, है का नाही? किडा मुंगींना तारते, पाणी देते. आणि तुमचा आमचा उद्धार करते, आपलं पाप नष्ट करून उद्धार करते आपला. हा तिचा काय परार्थ आहे. म्हणजे गंगेचा हिमालयातून निघली की समुद्राला जाणं हे स्वार्थ आहे. पण वाटाने जात असताना तुमचं आमचं पाप नाहीसं करणं, जीवजंतूंना पाणी देणं, वृक्षवेलींना पाणी देणं हा तिचा काय परार्थ आहे. तसं सूर्याचं देखील आहे की नाही. सूर्याची एक ओवी आहे ना, ज्ञानोबा त्याच 16व्या अध्यायातच ओवी देतात बघा. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा म्हणतात, का जगाचे अंधे फेडीत स्त्रियेचे रावळे उघडीत. वा निघे जैसा भास्वत प्रदक्षिणा. असे श्रोते पाहिजे. वा वा धन्य आहेत आम्ही तुमच्यासारखे टाळ घेऊन उभेत आणि आमच्यासारखे 4 अभंगावले कीर्तन करायले. खरंच धन्य आहेत आम्ही. आमचे तुमच्यासारखे टाळकरी आम्हाला आपले टाळी वाजवत राहायचं. महाराज या गादीवर उभं राहिले की ते वक्ता श्रोत्यांना काहीच समजत नाही. काय करतो वक्ता, स्वतःला मोठं समजतो. पण जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते. श्रोता वक्त्याला जन्म देतो. श्रोता काय करतो, वक्त्याला जन्म देत असतो. श्रोत्यांच्या चेहऱ्याकडे पाहून वक्ता बोलत असतो ना. तुमचा चेहरा आम्हाला बोलायला होत असतो. म्हणजे श्रोता हा वक्त्याचा कोण आहे मग? बाप म्हणा ना. जन्म देतो म्हणल्यावर अरे प्रभू तुम्ही महेशांची आणि मी दुभळा अर्चित असे भक्ती. श्रोता तो श्रोता असतो. काय चाललं होतं आपलं कृष्ण महाराज? कोण म्हणलं कीर्तन? हा सूर्याचं उदाहरण दिलं बघा ज्ञानोबरांनी. का जगाचे अंध फेडीत स्त्रियेचे रावळे उघडीत. निघे जैसा भास्वत प्रदक्षिणा किंवा जगामध्ये. सूर्य उगवतो आणि मावळतो हा त्याचा स्वार्थ आहे. पण उगवल्यापासून मावळेपर्यंत सर्व जगाला प्रकाशमय करतो हा त्याचा परार्थ आहे. किती वर्ग झाले हो बाबासाहेब भाऊ? पायी काटा नेते ते व्यथा जीवी उमटे. समोरच्यावर संकट आलं की इतकं दुःख त्याला होत, त्याला मुमुक्ष म्हणायचं. शेवटचा वर्ग तो मुक्ताच आहे. मुक्त संत. मुक्त असून संत आहेत ते, कारण त्यांना काहीच गरज नाही. पंढरपूरला दिंडीनाची ज्ञानोबरायला काही आवश्यकता नव्हती, तरी ज्ञानोबराय म्हणतात माझ्या जीवीची आवडी. माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझ्या जीवी आवडी, माझ्या जीवी आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवी आवडी, माझ्या जीवी आवडी. पंढरपुरा लैला गुढी, पंढरपुरा लैला गुढी, पंढरपुरा लैला गुढी, पंढरपुरा लैला गुढी.
संतांनी, कारण मुक्त होते, महात्मे होते, त्यांना काही आवश्यकता नव्हती पंढरपूरला दिंड्या नेण्याची. पण तुमचं आमचं जीवाचं कल्याण व्हावं, तुमचा आमचा जीवाचा उद्धार व्हावा म्हणून स्वतः ज्ञानोबांनी खांद्यावर पताका घेतली आणि पंढरपूरला निघाले. है का नाही? संतांनी महाराज काय तुमच्या आमच्यासाठी केलं. तुकोबरायचं बघा, जाळोनी संसार बैसलो अंगणी. अरे तुकोबरायांनी त्यावेळेस तुकोबरायांना जे पाहिजे होतं ते दिलं असतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. कारण छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न होते तुकोबरायावर. तुकोबरायांना आपला गुरु मानत होते. महाराजांनी काय दिलं नसतं, पण घेतलं नाही महाराजांनी. देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, सोने रुपया महामृत्युके समान, माणिक पाषाण खडी जैसे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतका मोठा नजराणा आणला महाराज. आज त्या नजराण्याची कोट्यावधी किंमत असते, हे की नाही? पण महाराजांनी घेतलं नाही. हे म्हणले, राजांना सांगितलं की राजे, हे तुमचं धन दौलत माणिक मोती सर्व घेऊन जा आणि हे या धनाने प्रजेचं कल्याण करा. याची आम्हाला आवश्यकता नाही. तुम्हाला आम्हाला द्यायचंच असेल तर एकच द्या, मनवा हरीचे दास. तुका म्हणे मज ही मज हे आस. है की नाही? तुकोबराय म्हणले, तुळशीची माळ गळ्यात घाला. है की नाही? कंठी मिरवा तुळसी व्रत करा महाराजांनी छत्रपती शिवाजी राजांना सांगितलं की म्हणले, राजे आम्हाला एकच दान द्या, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आम्हाला दुसरं काही लागत नाही, फक्त एकच करा, भगवंताचं नामस्मरण काय करा, मुखाने घ्या, बस एवढं लागतं आम्हाला. काय काय मला सांगा, महाराजांनी नामस्मरण एवढं केलं. बाबा संतांची प्राप्ती अगोदर आहे का देवाची? हो कसे काकडे महाराज, अगोदर संतांची प्राप्ती आहे. देवाची संतांची, अगोदर अगोदर कोणाची प्राप्ती आहे? संतांची. अगोदर देवाची प्राप्ती आहे. नामस्मरण घ्यावं लागतं, मग देवाला संत होऊन तुम्हाला भेटावं लागतं. असं आहे ते. अगोदर देव मिळतो, संत अगोदर मिळत नाहीत बाबा. संत फार विरळेत. सुभाषितकार सांगतात, शैले शैले न माणिक्यम मोतिक्यम न गजे गजे, साधो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. साधूचं ढोंग घेतलेली भरपूर भेटतील आमच्या सारखी, पण संत मिळणार नाही. महाराज म्हणतात, प्रत्येक वनामध्ये चंदन नसतं, प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती मिळत नाही, तसे संत फार विरळे असतात. बाबासाहेब महाराज आंबा पिकल्यावर पोपट येत असतो, आंबा पोपटाकडे जात असतो. कसं आहे, कसं आहे महाराज, काकडे महाराज? आंबा पोपटाकडे पिकल्यावर जातो का पोपट आंब्याकडे येतो? पोपटाला आमंत्रण द्यायची गरज आहे का? या आता पोपटराव, आंबे आमचे पिकलेत, पेरू पिकलेत, या. बरोबर पेरू पिकला की ते काय करतो पोपट? बरोबर येतो. आंबा पिकला की बरोबर येतो, ते आंब्यावर बसतो. तसं नामस्मरणाने आपली वाणी पवित्र व्हावी लागते. नामस्मरणाने आपली वाणी पिकावी लागते. आणि मग काय होतं, मग संत येत असतात. जगद्गुरु तुकोबरायची वाणी पिकली होती नामस्मरणाने, आणि म्हणून बाबाजी सद्गुरु
स्वप्नात येऊन दृष्टांत दिला महाराजांना. पण कधी नामा आणि वाणी पिकली होती. एकदा काशीचा पंडित आले. काशीचे पंडित तुकोबरायची कीर्ती ऐकून काशीचे पंडित आले. म्हणले कोण तुकाराम महाराज येत म्हणले. फार मोठे साधू येत म्हण, चला आपण दर्शनाला. आणि ते पंडित आले तुकोबरायचा शोध घेत. देहू गावामध्ये शिरायचं तेवढ्यात बहिर्दिशाला एक ग्रस्त बसलेला होता. बहिर्दिशाला. आणि बहिर्दिशाला बसलेला तो ग्रस्त तिथंच विठ्ठल 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 भजन करू लागला. तेवढ्यात ते पंडितजी म्हणले काय मूर्ख माणूस हा, एवढ्या अपवित्र जागेमध्ये देवाचं नामस्मरण करतो. असं म्हणून ते पंडितजी पुढे गेले. आणि पुढे गेल्याच्या नंतर विचारू लागले. म्हणले तुकाराम महाराजांना मी भेटायला आलो. तुकाराम महाराज कुठे आहेत असं विचारित चाललेत. तेवढ्यात पाठीमागून तुकाराम महाराज आले. आणि त्या पंडितजीने तुकाराम महाराजांनाच विचारलं की तुकाराम महाराज कुठे? तुकाराम महाराज म्हणले याच देहाला तुकाराम म्हणतात. म्हणले तुम्ही आणि तुकाराम महाराज? अहो बहिर्दिशाला बसलेले असताना तुम्ही त्या विठ्ठलाचं इतक्या अमंगल जाग्यामध्ये भजन करून आले आणि तुम्ही तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणले पंडितजी क्षमा करा, पण माझी वाणी मला माझी वाणी तो माझी वाणी अनावरी वाणी माझी मन झाली अनावरी वाणी माझी मन झाली अनावरी वाणी माझी मन झाली अनावरी छंद या नामाचा घेतला. तुकोबराय शरण गेले पंडितजीला. कारण त्यावेळेस ब्राह्मणाचं वर्चस्व गुरुदेव, त्यावेळेस ब्राह्मण पंडिताचं वर्चस्व होतं. महाराज म्हणले क्षमा गुरुदेव, पण मी काय करू, माझी वाणी ही मला अनावर झालेली आहे हो, ती माझं ऐकायला तयार नाही. आता पंडितजीला राग आला तुकाराम महाराजांचा. तुझी वाणी अनावर झाली. त्या पंडितजीनं काय महाराज तुकोबरायची वटाळी धरली हो. वटाळी धरून जीभ बाहेर काढली. आणि जीभ बाहेर काढल्याच्या नंतर म्हणले आता बोल बरं तुझ्या वाणीला म्हणा. महाराज प्रत्येक रोमा रोमातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघाला तुकोबरायच्या. रोमा रोमातून काय बोलाल, विठ्ठल 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 असा ध्वनी निघू लागला. नतमस्तक झाला तो पंडितजी. कशामुळे झाला हो? पिकलिये वाचा राम नामे. इतकं नामस्मरण तुकोबरायांनी केलं महाराज. कारण नाना कसे विरोध कोणला होतो? विरोध कोणला होत असतो? दुष्टाला होतो का चांगल्याला? काकडे महाराज विरोध कोणला होत असतो? तुम्हाला तुमचा विरोध व्हायला लागला की समजावं आपण चांगले आहोत. तुमची जास्त स्तुती व्हाली की समजावं आपलं काहीतरी चुकायलंय. आहे की नाही? माणसं नेमके इथेच फसतेत. माणसं कुठं फसतेत? तुमच्या गावात आले आले आमचं वर्णन केलं की आम्हाला वाटतं आम्ही काय 1.5 हात फुकतो वरी. आता काय बाबा आम्ही फार मोठे कीर्तनकार झालो, पण समजावा आपण गेलं की ते शा देणार आहेत आपल्याला 10-5. आहे की नाही? म्हणून तर महाराज म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणारे जवळच पाहिजेत ना.
निंदा करणारे जवळ असले की आपण मोठे झालो समजा, आहे का नाही? उलट उलट संसारात सोयीचं कधीच पाच नाही महाराज. उलट माग पाच चालायचं, पुढं पाहून नाही तर मग म्हणतात वरी पाहून चालवा का, तसं नाही. उलट पाच, उलट्या दिशेने पाहायचं. तुकोबराला किती विरोध होत होता मला सांगा. मम्माजी भटाने तुकोबरायला मारलं. काय गुन्हा केला होता तुकोबरायने? मंदिराला प्रदक्षिणा घालू लागले. तुकोबराय सकाळी उठायचे, मंदिराला भजन करत करत मंदिराला प्रदक्षिणा घालायचे. त्या मम्माजी भटाचं शेजारी, मंदिराच्या शेजारी शेत होतं आणि त्या शेतामधून तुकोबराय गेले प्रदक्षिणा घालताना. म्हणून मम्माजीने काठीने तुकोबरायला मारलं. काय केलं? काठीने तुकोबरायला मारलं. जिजाबाईने सर्व अंगातले काटे काढले. रात्री तुकोबराय पुन्हा कीर्तनाला गेले. कीर्तनाला जाऊन उभे राहिले, कीर्तन करू लागले. पण मम्माजी भट त्यांना कीर्तनामध्ये दिसले नाही. तुकोबरायची नजर गेली, म्हणले मम्माजी भट तर दिसत नाहीत, का आले नसतील? कदाचित मला मारून मारून त्यांचे हात दुखत असतील. तुकोबराय तसाच विना घेऊन गेले. कुठं? मम्माजीबाच्या घरी. आणि मम्माजीबाच्या घरी गेले. मम्माजीबा झोपले होते. तुकाराम महाराजाला पाहिलं की त्याला वाटलं हे मला माराय आलं करून. काय वाटलं मम्माजीला? दचकन उठून बसले. तुकोबराय पायापाशी बसले आणि त्यांचे चरण असे चापू म्हणजे दाबू लागले, चुरू लागले. त्यांचे हात तुकोबराय चुरू लागले. मम्माजीबा, मला तुम्ही काठीने मारताना तुमचे हात दुखत असतील, आहे की नाही? महाराज, ही अवस्था परमार्थातली आहे. आता परमार्थामध्ये सऱ्या वाटोळीच. बुवा खरंय ना वस्तुस्थिती. आता फक्त पैसा, नाव याच्याशिवाय काय नाही. पाकिट किती देतात ही अवस्था. मला सांगा, हजारो जन्म जरी गेले ते देवाची प्राप्ती नाही. विठाला विठ्ठल. महाराज, परमार्थ हा अवस्थेच आहे का व्यवस्थेच आहे? कसं आहे बा? परमार्थात काय पाहिजे? अवस्था. आणि संसारात काय पाहिजे? संसारात जर व्यवस्था नसेल तर पाहुणे 10-500 देऊन निघून जातील. काय त्यांनी गादीत दिलं नाही बसायला, पाणीत दिलं नाही प्याला. संसारामध्ये व्यवस्था लागते, पण परमार्थामध्ये अवस्था लागते. परमार्थामधली अवस्था कोणती आहे? महाराजांचा सुंदर अभंग आहे बघा. पिकली असे दे कडूपण गेली, पिकली असे दे कडूपण गेले, पिकली असे कडूपण गेले, पिकली असे कडूपण गेले, पिकली असे दे कडूपण गेले, पिकली असे दे कडूपण गेले, पिकली असे कडूपण गेले. श्याम केले पांडुरंगे, श्याम केले पांडुरंगे, काम क्रोधले काम क्रोधले महाराज, परमार्थामध्ये कोणती अवस्था पाहिजे? पिकली असेन कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. ही अवस्था परमार्थ. आपल्याकडे शेंदाडा असतात का गुरुदेव? शेंदाडा असतात का? शेंदाडा हे पहिल्यांदा कसा असतो?
हिरवगदाड असतं, स्पर्शाला टणक असतं म्हणजे कडक असतं, आणि चवीला कसं असतं कडुडक. त्याला काय म्हणायचं त्याला शेंदोड नाही म्हणत, त्याला वाळूक म्हणायचं. ऐकलं? जे कडू असतं, जे स्पर्शाला कठीण असतं आणि जे चवीला कडू असतं त्याला वाळूक म्हणायचं. जे स्पर्शाला मऊ नरम असतं होतं, जे स्पर्शाला मऊ होतं, दिसायला पिवळं धमक दिसतं आणि चवेला गोड असतं त्याला काय म्हणावं? त्याला शेंदाड म्हणावं. तुमच्याकडे काय म्हणते हो? काय म्हणते हो? शेंदाडच का नाही म्हणलं. कसं जिल्हा बदलला की भाषा बदलत असते. शेंदाड कसं असतं? अत्यंत ते शिवावर गेलं कीच कळतं, अरे ह्या रानात शेंदाड पिकली गड्या. हे आपल्याकडे लावायचं बुवा. मी सज्जन आहे म्हणायची आवश्यकता नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जन. मी फार मोठा महाराज आहे, मी फार मोठा सज्जन आहे म्हणण्याची आवश्यकता नाही. तुकाराम महाराज सांगतात त्याचं माप वाऱ्याच्या हाताने चालतं. जसं त्या धुऱ्यावर उभं राहिलं की शेंदाडाचा वास येतो, है का ना? धुऱ्यावर उभं राहिलं की लोक अरे शेंदाड पिकले. तसं मी फार मोठा गुणवान आहे म्हणायची गरज नाही. तुकोबरा म्हणतात त्याचं वाऱ्याच्या हातातच माप असतं. ही अवस्था परमार्थामध्ये. आणि म्हणून महाराजांनी संतांच्या संगतीला फार महत्व दिलंय. कारण जगात तुमचं जीवन तुम्हाला सुजलाम सुफलाम जर करायचं असेल तर संतांची संगती करा. आणि तुमच्या जीवनाची तुम्हाला जर बर्बादी करायची असेल तर दुर्जनाच्या संगतीत या. आपल्याला आपला उद्धार जर करून घ्यायचा असेल तर संतांच्या संगतीत या. आणि आपलं पतन जर करायचं असेल उद्धार संघाचा महिमा त्याच्यावे आधमा संत सेवी, त्याच्यावे आधमा संत सेवी, त्याच्यावे आधमा संत सेवी. संघ उद्धाराचा सारा महिमा त्याच्यावे आधमा संत सेवी, त्याच्यावे टाळ्या वाजव जरा चांगला. सुंदर प्रमाण दिलं. पतन उद्धार संघाचा महिमा. तुमचं पतन व्हावं असे वाटत असेल तर दुर्जनाच्या संगतीत जा. आणि उद्धार व्हावा असा वाटत असेल तर संत संघ, हे का नाही? पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे आधमा संत सेवी. सरळ गणित आहे, सोपं. याच्यात काही अवघड आहे? संगती करणं आपल्या हातात आहे. संगती करणं आपल्या हातात आहे का नाही? महाराजांनी याच्यावर फार प्रमाण दिले. बैसता चोराची संगती तैसी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावी. तुम्ही जर एका साधूचं दृष्टांत आणलंय बघा. एक साधू महात्मा एका राजाच्या घरी गेले. राजाने पलंगावर त्यांचा आदर सत्कार केला. त्यांना बसण्यासाठी चांगला महालामध्ये नेलं. त्यांना गादी पलंग
पलंगावर बसवलं. इथेच भोजन, मिष्टान्नाचं भोजन त्या साधूला दिलं. साधू जेवल्याच्या नंतर त्या पलंगावर आराम करू लागले. पण त्या पलंगाच्या वर खुंटीला हार होता मोत्याचा. त्या हारावर त्या साधूचं, निस्पृही असलेला साधू, पण त्या हारावर त्या साधूचं लक्ष गेलं. आणि साधूनं काय केलं, तो हार आपल्या गळ्यात घातला. कशाचा? मोत्याचा. जो ज्यांनी सर्व संग परित्याग केलेला आहे असा संन्यासी, ज्याची कशावरच इच्छा नाही, ज्याने घरदार सोडलेलं आहे, संसारातली कुठलीच गोष्ट त्याला आवडत नाही, अशा साधूचं कशावर लक्ष गेलं? त्या खुंटीच्या मोत्याच्या माळेवर. त्यांनी गळ्यात घातली माळ, ती मोत्याची माळ गळ्यात घातली. आणि गळ्यात घातल्यावर त्याला लक्षात आलं, आपण फार मोठं पाप केलं. पण हे घडलं कशामुळं? हे घडलं कशामुळं? त्यांनी लगेच राजाला बोलवलं. म्हणले, राजा, तू मला जे अन्न खाऊ घातलं, ते अन्न नेमकं कुठलं होतं? म्हणजे ते म्हणले, स्वामीजी, आमचं जे स्वयंपाक घर आहे तिथलं धान्य होतं. नाही म्हणले, कुठून आलेलं होतं, त्याचा छडा लावा म्हणले. राजाने प्रधानजीला बोलवलं. प्रधानजीला म्हणले, प्रधानजी, आज आपण जे साधू बाबांना जीव घातलं ते अन्न कुठून आलेलं होतं? प्रधानजी म्हणले, ते आजच चोट्ट्याकून पकडलेलं होतं. काय म्हणले? चोराच्या गाड्या चालल्या होत्या म्हणले, आणि त्या चोरायकून ते पकडलं आणि ते आपल्या त्या स्वयंपाकघरामध्ये टाकलं. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, संगती, अन्न कुठलं खाल्लं पाहिजे याच्यावर बी अवलंबून आहे आपली बुद्धी. कारण ज्या अन्नामुळे बुद्धी आपली बनत असती. जैसे घ्यावे अन्न तैसे होई मन. तुम्ही जसं खाताल तसं तुमचं मन होईल. तुम्ही जशी संगती करताल तशी तुमची काय होईल, अवस्था तयार होईल. म्हणून महाराज सांगतात, संतांचा संग केला पाहिजे. महाराज, हिरा कोणी कोणी पाहिला? हिरा कसा असतो? हिऱ्याची परीक्षा कशी घ्यायची गुरुदेव? हिरा आयरनेवर ठेवायचा, वरून घणाने मारायचा. जो आयरनीमध्ये घुसतो तो खरा ओरिजिनल हिरा असतो. हिरा ठेवीत आयरनी, वाचे मारीत दोघणी. घरणीचा होय तुरा. हिरा ठेवीत आयरनी, वाचे मारीत दोघणी. ओढे मोलावे खरा. घरणीचा होय तुरा. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. हिरा ठेविता आयरणी, वाचे मारिता जो घणी, तोच मोल पावे खरा. करणीचा होय चुरा. तो हिरा ओरिजिनल असलेला काय होतो, त्या आयरनीत घुसतो पण फुटत नाही. आता मला सांगा, गार जर ठेवली ती आयरनीवर, वरून घराने मारलं तर काय होईल? तिचं नुसती फुटणार नाही, तिची रांगोळी तयार होईल. त्याचे बी बरोबर म्हणतात, हिऱ्या आईशा गारा दिसती दुरून, जोवारी घन न भेटे तो. घनाची तिची भेट होत नाही तोपर्यंतच हिऱ्यासारखी तिची काय करते, चमकती. आपल्यासारखं चम 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 कडक टोपी आपल्यावर प्रमाणे. आमचा परमार्थ असतो का दिसतो? असतो. कोण म्हणलं? असतो नाही, दिसतो. आपला परमार्थ असतो नाही बरं का, दिसतो. दिसतो परमार्थ मात्र शुद्ध संसार आहे. रात्र रात्र डोळे फोडायला काय मी उगीच बसलो? गुंतलो या संसारी कैसा झालो से अंध. गुंतलो या संसारी कैसा झालो से अंध. माझी वाढ कोणी माया
संसारी आपण परमार्थ दिसतो असत नाही, आपण दाखवतो परमार्थ पण करतो प्रपंच. मला तरी वाटतं आमच्या महाराज लोकांसारखा नेटका प्रपंच कोणाचाच नाही, तुमचा तर नाही. आमचा जालन्यात एक बांगला, गावाकडे एक बांगला. आम्ही प्रपंच तटून करतो. आम्ही, तुम्ही नाही, तुम्ही सज्जन श्रोते म्हणजे सज्जन आहेत. मी पहिल्यांदाच सांगितले श्रोता हा सज्जन आहे. आम्ही असतो परमार्थात पण दिसतो संसारात, म्हणजे दिसतो परमार्थात पण असतो संसारात. विषय काय चालला आपला? नरभरा म्हणतात गारी पण कशा दिसतात? हिऱ्यासारख्या दिसतात मला. आम्ही चमचम कोबरासारखे दिसतो, पेटा घेटा सर. पण जेव्हा घन पडतो का, काळ रूपी घन, जेव्हा काळ रूपी घन आमच्यावर पडतो का महाराज, तेव्हा आम्ही आयरनीत घुसत नाही, आमचा भुगास होतो. हिऱ्या आयशा गारा दिसती दुरून, जोवरी घन न भेटे तो. ही गारीची परीक्षा आहे आणि ती हिऱ्याची परीक्षा आहे. हिरा कसा असतो? हिरा म्हणजे संत. संत हिरा म्हणजे कोण? संत तुकोबरा म्हणतात बघा. आम्ही काळाच्या माथ्यावर पाय देऊन गेलो. कुठे गेलो? काळ खाया मी छाती भरून सांगून आले. काय सांगून आले? अरे या सर्व जगाला म्हणले काळ खातो, आम्ही त्याचे बाप आहेत. त्याच्या डोक्यावर आम्ही काय केलं? पाय दिला. काळाची आम्ही शिडी केली आणि मग आम्ही वैकुंठाला गेलो. महाराज काळाची नुसती शिडी केली नाही, तुकोबरायला काळ भीत होता. तुकोबरायचं नाम घेतलं की काय? काळ कसा वाचा? तुकाराम नाम घेता का प्रिय? तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. समर्थ
विठ्ठलाचं नामस्मरण जर केलं तर यम थरथर कापत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ. तुकोबारासारखा पुरुषार्थ केला पाहिजे आपण, आहे का नाही? जेने केला पुरुषार्थ, खरा पुरुषार्थ तुकोबाराने केला महाराज. असे असणारे तुकोबाराय आणि असे असणारे साधू. आणि अशा साधूच्या आपण संगतीत गेलो की काय होतं? अभंगाच्या पहिले चरणात महाराज जिथे जावे तेथे कपाळ सरीसे. जिथे जावे तेथे कपाळ सरीसे. कपाळ धरी जेथे जावे कपाळ धरी. लाभतो विशेष संत संगे. लाभतो विशेष संत संगे. होय साधपूर पुण्यधरी होय साधपूर. महाराज म्हणतात अशा संतांच्या संगतीत गेलं की तो लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. लाभ तो विशेष संत संगे. महाराज तुम्ही म्हणता की कपाळ तुमचं संग येणार आहे, हे काय भानगड आहे? एका ग्रस्ताने महाराजांना प्रश्न विचारला. म्हणले महाराज संतांच्या संगतीत लाभ आहे हे बरोबर आहे, पण तुम्ही म्हणता जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, हे काय? संतांची भाषा ही पारिभाषिक भाषा असते. जिथं वाच्यार्थ लागत नाही तिथं लक्षार्थ लावा लागतो. जिथं वाच्यार्थ जमत नाही तिथं लक्षार्थ लावा लागतो. तसा कपाळ म्हणजे काय? ज्ञानोबा सुंदर वर्णन करतात बघा ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या. का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे. ज्ञानोबा सांगतात ललाटीने आपल्या डोक्यावर लिहिलेलं असतं बघा. आता माता माऊलीला चांगलं माहिती आहे, पाचवीच्या दिवशी रात्रभर त्या माता माऊल्या जागे राहतात, दिवा लावून जागे राहतात रात्रभर. कशामुळे जागे राहतात? त्या पाचवीच्या दिवशी काय होती? सटवी येत असती, सटवी लल्लाटी, आणि ती त्या बाळाच्या डोक्यावर लिहित असते. ज्ञानोबा सांगतात बाळाच्या डोक्यावर जे लिहिलं का ते सटवीनं ते काही केल्या पुसल्या जात नाहीत. ज्ञानोबा सांगतात का लल्लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे. महाराज म्हणतात काळ्या माणसाला समुद्रात नेऊन किती साबणी लावल्या म्हणजे गोरा होईल तो? होय कृष्ण महाराज? नाही होणार तो, कारण त्याचा तो रंग आहे, जास्त चमकत होतो. तो काळ्या ढेकळात टाकला की जास्त तू असं काय होतो? चमकत होतो, चमचम चमकतो. बरोबर सांगतात ते रंग जसा बदलू शकत नाही तसं आपल्या कपाळावर लिहिलेलं कधी मोडलं जात नाही. होणारा सारखी बुद्धी कर्म सारखी बुद्धी सारखी बुद्धी कर्म चुके कधी होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा तळेना. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा तळेना. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा तळेना. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा तळेना.
प्रारब्धी जे जे लिहिले प्रारब्धे हे कर्म न चुकी कधी आहे का नाही, जे प्रारब्धामध्ये लिहिलंय आपल्या ते कोणालाच सोडित आहे, कोणालाच काहीच करू शकत नाही तिथं कोणी, ते भोगावाच लागतं. असे बरेच आपण साधू संतांचं बघतो, किती किती भोग भोगायला लागले, ते भोगून ते काय करतात, साधू संत नाही या शरीराचे भोग भोगावेच लागतात, ते भोगून इथंच संपवायचे असतात त्यांना ते कर्म. कर्म हे कोणाला चुकत नाही. तसं कर्म, कपाळ, भाग्य याचा अर्थ एकच आहे. नशीब, आपण त्याला नशीब म्हणा, भाग्य म्हणा, है की नाही? यालाच तुकोबरा काय म्हणतात, कपाळ म्हणतात. आपलं नशीब आपल्या सोबत येईल, फक्त याच्यामध्ये एकच विशेष आहे, काय, लाभ तो विशेष संत संगे. संतांच्या संगतीत लाभ आहे, पण संत मिळणं फार अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी. महाराजांनी असे बरेच प्रमाण दिले. चंद्र अमृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या भेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल गा. साधू ऐसे कैसियाने भेटती ते साधू. कशामुळे साधू भेटतील? नाना प्रथम जर पाहिलं तर नरदेह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणारे, शतवर्षाची गणनारे, त्यामध्ये दुःख यातनारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. प्रथम नरदेह दुर्लभ आहे. नरदेह प्राप्त झालाच झाला तर संतांची भेट होणं दुर्लभ आहे. बरं, संतांची भेट जरी झाली तर संत कळणं फार दुर्लभ आहे. ह्या दुर्लभ गोष्टी आहेत. या माणसाला जोपर्यंत आपल्यापाशी एखादी वस्तू आहे, त्या वस्तूची किंमत जोपर्यंत आपल्याकडे तोपर्यंत तिची किंमतच नसती माणसाला. महाराज है का नाही? नरदेह प्राप्त झालेला आहे आपल्याला, पण किंमत कोणाला आहे? नरदेह प्राप्त झालाय आणि किंमत फक्त संतांना आहे. आपण आपल्याकडे किंमत नाही त्याची, त्या वस्तूची, पण ही वस्तू फार दुर्मिळ आहे. कोण्या पुण्याने देह प्राप्त होईल आपल्याला? महाराजांनी कागटाळी न्याय सांगितलेला बघा, आहे की नाही? पावला हा देह कागटाळी न्याय, न घडे उपाय घडू आले. पंढरपूरच्या यात्रेमध्ये ते आंधळे बसलेले आहेत. कुठं? डोळे झाका, आणि डोळे झाकून बघा आंधळे कुठे बसलेले, त्या पायऱ्यावर बसलेले बघा. वाळवंटातून जातो ना आपण तिथून, असे त्या पायऱ्यावरती आंधळे बसलेले आहेत. आणि आंधळा असा मोठमोठ्याने भजन करू लागला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भजन करता करतात त्याच्या टाळीत कावळा सापडला. हे शक्य आहे का? खरंच सांगा. एवढ्या मोठ्या गर्दीत कावळा जाणंच पहिली गोष्ट दुरापास्त. एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये कावळा जाऊ शकत नाही, आणि गेला तरी आंधळ्याच्या टाळीमध्ये तो येऊ शकत नाही. इतका दुर्मिळ योग येतो, तेवढा नरदेह प्राप्त व्हायला, इतका नरदेह प्राप्त होण्यासाठी दुर्मिळ योग आहे. आंधळ्याच्या टाळीत जसा कावळा सापडावा, तसा तुमच्या आमच्या टाळीत हा देह सापडलेला आहे. आणि म्हणून आता हा देह आपल्याला सापडलेला आहे. मग आता या देहाने काय करा? सन्मार्ग धरा, साधूची संताची संगती करा. प्रथम नरदेह दुर्लभ आहे, नंतर साधूची भेट होणं दुर्लभ आहे. साधूची भेट तर फारच दुर्मिळ आहे महाराज. सहसा साधू भेटत नसतात. मी सांगून गेलो अगोदरच, नामस्मरणाने आपली वाणी पिकावं लागती, आणि मग साधू भेटत असतात. है की नाही बाबा? नरदेह साधू फार दुर्मिळ आहेत. साधूची संगती करा, पण साधू दुर्मिळ आहेत. मग साधूची संगती कशी होईल? अनंत कोट्या आणि कोट्या जन्माचं पुण्य लागतं. तिळ तिळ पुण्य सापडे, तिळ तिळ पुण्य सापडे, तिळ तिळ पुण्य सापडे, तिळ तिळ पुण्य सापडे. बहुता जन्मी जोडी परी, बहुता जन्मी जोडी, बहुता जन्मी जोडी, बहुता जन्मी जोडी. पाचशा जोडी ना, पाचशा जोडी.
पुण्य साचा पडे. तिळ तिळाने जसं थेंबे थेंबे तळे साचे तसं तिळ तिळ पुण्य साचावं लागतं आणि मग साधूची भेट होत असते. साधूची भेट फार दुर्मिळ आहे. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात पूर्व पुण्य झाले दुसऱ्या चरणामध्ये सांगतात पूर्व पुण्य जर आपला असेल तर मग त्या साधूची काय होते भेट होती. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराये मूळ नुपजे तेथे. आमचे भजनी मंडळ फार बेंबी बसून गायलेत पण तुमच्या बेंबीच्या देठाला आणि धक्का नाही. एकदा हातवरी करा सर्व करा हातवरी सर्व पुरुष मंडळ महिला मंडळ सर्वांनी हातवरी करा. करावरी हात करावरी हात. येतो मी चहा पिऊन. एकदा भजन करू आपण. विठोबा एक सज्जन महाराजांना म्हणला महाराज संतांच्या भेटीने भाग्य प्राप्त होतं असं तुम्ही म्हणता पण मला आवश्यकताच नाही म्हणला तुमच्या भाग्याची. काय म्हणला तो भाग्य तरी भाग्य तरी पूर्व
नाही म्हणजे मला ह्या प्रमाणावर असंच होतं आणि मी 10:30च्या आतच येणार आहे सर्व ते थोडं अगोदर आलं असू दे. एक सज्जन तुकोबराकडे गेला आणि तुकोबराला म्हणला महाराज अहो तुम्ही संतांच्या भेटीत मला भाग्य सांगता पण मला तुमच्या भाग्याची आवश्यकता नाही ना काही गरज नाही म्हणला. पद्मिनी सारखी बायको आहे म्हणला मला माझं भाग्य थोर आहे. पद्मिनी सारखी बायको आहे सिंहासारखे मुलं आहे हत्ती सारखे बैल आहे तव्याच्या पाठीसारखी 50 एकर जमीन आहे राजवाड्यासारखा वाडा आहे मला तुमच्या भाग्याची काही गरज नाही. महाराज म्हणले बाबा तुझ्याकडे काय गांजराची पुंगी आहे. अरे रावणाच्या भिंती सोन्याच्या होत्या म्हणले बाळा. काय म्हणले रावणाच्या भिंती सोन्याच्या होत्या. रावणाच्या घरात सोनं होतं का सोन्याचं घर होतं कसं होतं गुरुदेव. आता मला सांगा आपल्या घरात सोनं आहे का घराला सोनं आहे महिला म्हणणं. बरं घरात तरी असून असून किती शेवण पीस कोणतं पीस शेवण पीस काय लाज आहे म्हणले सोन्या ते त्याच्यात बी काही काही आता सांगूच का महाराज म्हणले खोटं असं काही काही महिला बिनटेक्सचं घालतात लग्न का म्हणलं ओरिजिनल सोनं लग्नात घालून जायचं नाही चोरीला जात असत. पण महाराज म्हणले खोटं घातल्यावर लय मार खावं लागतो. काय करावं लागतं बुवा खोटी याचे पिसे उरफोडी हाय गेलं इतका मार खावा लागतो म्हणले खोटं अंगावर घातल्यावर. एक 10 मिनिटं घेऊ का म्हणजे टायमिंगच्या थोडं पुढं 10 मिनिटं जर गेलं तर एक सांगतो एक प्रमाण देतो. एक दृष्टांत आहे सुंदर असं. एका बाईला दागिन्याची खूप हौस. एक महिला माता माऊली तिला दागिन्याची खूप हौस पण फार गरीब ती अशी परिस्थिती तिची फार गरीब पण दागिने घाला वाटते काय करावं. सोनाराकडे गेली पूर्वीचा काळ होता सोनाराकडे गेली. सोनार दादा म्हणजे सोनार दादा मला लय दागिने घाला वाटते. ते म्हणला बाई मग माझं दुकानच सोनाराचं आहे का घिसड्याचं थोडंच आहे सोन्याचे दागिने करायच बसलो म्हणला मी. आण म्हणला किती केवढ्या कोणतं सोनं देऊ का चांदी देऊ का चांदोड देऊ कशाचे दागिने देऊ. ती म्हणली सोनं चांदी चांदोड गरीबापाशी कुठून आलं. ते म्हणला बाई मग तुला दागिन्याची हौस आणि गरीब आहे म्हणतीस मग का पितळाचे करू का. ती म्हणली दादा पितळाचे केले तर चांगलं होईल. आता सोनाराला बी काही धंदा नव्हता इथं कोणी सोनार नाही ना गुरुदेव नाही तर मला जाऊ द्यायचं नाही गावाच्या बाहेर. सोनाराला बिचारा लगन सराई नव्हती काही धंदा नव्हता बिचाऱ्याला. काही हरकत नाही म्हणला बाई पितळाचे करतो. मग ती बाई म्हणली बा सोनार भाऊ म्हणले पितळ कुठून आणू. ते म्हणला आता का पितळ बी आणावं लागतं होय. अरे घरातले फुटके तांबे वाट्या काही असतील ना पितळाच्या आण म्हणला मी देतो करू. त्या बाईनं भलेले मोठे पितळाचे तांबे डबके काही असतील ते त्या सोनाराकडे नेलं भलं किलो 2 किलो. सोनाराने असे दागिने केले नाना पायातलं हातातलं मनगटातलं कंबराचं कंबरपटा कानात डोरलं कानात नसतं कानात झुमके गळ्यात डोरलं पुन्हा बिंदी पुन्हा असे काही असे अनेक दागिने त्या पितळाचे केले त्या सोनाराने. बाई अशी खुश झाली. बाई गेली सोनाराकडे म्हणली दादा झाले का दागिने. म्हणला हो बाई झट दागिने झाले. म्हणला दागिने घेऊन जा म्हणला तुमचे पण दागिन्याची मजुरी दे ना म्हणला. ती बाई म्हणली दादा मी झोपडीत राहणारी बाई आम्ही कुठं मजुरी देऊ तुपली तुझ्या घरी भांडे बासणे करून फेडून टाकीन. आता ते म्हणला सोनार म्हणला ठीक आहे म्हणला भागनेवाले की लंगुटी सही म्हणला बाई कामालाही म्हणला भांडे स्वयंपाक करीत जा. ती म्हणली काय हरकत नाही. बाई घरी गेली झोपडीमध्ये सगळ्या गावाच्या बाहेर ती बाई राहत होती झोपडीमध्ये. देवीचं मंदिर होतं आणि त्या देवीच्या मंदिरापाशी झोपडीत राहायची बाई ती. त्या बाईनं सर्व ते किलो 2 किलोचे दागिने अंगावर घातले. आता मी पहिल्यांदाच सांगितले डुप्लिकेटला चमक जास्त असते. डुप्लिकेटला काय असतं ओरिजिनल पेक्षा जास्त चमकत होते. त्या बाईनं गळ्यात दागिने घातले चमचम चमकू लागली. बाईनं फुलारी हातात घेतली
आणि मंदिरात निघाली. पण त्या गावात आले ते दोन चोर. त्या चोराने त्या बाईकडे पाहिलं आणि एकमेकाला म्हणू आले, अरे एवढे दागिने जर आपण हाणले ना, आयुष्यभर म्हणले आपल्या चोरी करायचं कामच नाही. आणि लगेच त्या एका वट्यावर एका माणूस बसलेला होता, त्याला विचारलं, म्हणले दादा ही बाई कुठं राहतात हे? मग त्यांनी सांगितलं, म्हणले काय नाही, गावाच्या बाहेर देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरापाशी झोपडीत राहते म्हणली बाई. मग मला सांगा, चोट्याला कळायला पाहिजे ना, झोपडीत राहणारी बाई इतक्या लांब राहती आणि एवढे दागिने ओरिजिनल असतील का? ह्या चोट्याला काही कळालं नाही. संध्याकाळी 7 वाजता चोट्टे गेले बाबा कुठं, त्या बाईच्या झोपडीपाशी. लाईट गेलेलीच होती, बाई दिवाबत्ती करू लागली, तेवढ्यात हे चोट्टे गेले. अशी म्हातारी हाणली महाराज. कानातलं वळले कान तोडीत, कानातलं वळलं की कान तोडीत, नाकातलं वळलं की नाक तोडीत. ह्या तिचा सर्व रक्त भंबाळ केली बाई. सर्व दागिने घेतले. बाई आरडू लागली, घेऊन जा म्हणे, पण मला मारू नका. मारू कारण चोर आता अनुभव कोण आला चोराचा? तिला आला कोणला चोराचा अनुभव आला का? चोर गुन्हा गोविंदाने कवा घेणारच नाही. फुकट नाही गेली. फुकट नाही गेली. फुकट ते म्हणते आम्हाला तुमचं फुकट नगच, बद बद मारूनच चोर नेणार, कारण त्याचा ते धंदा तसा असतो उलटा. अशी म्हातारी मारली महाराज. सर्व सोनं घेतलं, गथुडं घेतलं बांधून, आरडू लागली. चोर पळून गेल्याच्या नंतर सर्व गाव जमा झालं. बाई काऊन आरडाली, काऊन आरडाली. लोक म्हणले काय झालं मावशी, काऊन कशामुळे लढायला? म्हणल्या काय सांगू, लय मारलं. म्हणले कोणी मारलं? म्हणले चोरांनी. आणि म्हणले तुझ्यापाशी काय होतं चोरांनी मारायला? म्हणले दागिने होते ना. म्हणले कधी केले ते? कशाचे होते? म्हणले पितळाचे. म्हणले मर तशीच. म्हणले तू पितळामुळे मार खाल्ला. म्हणले सर गाव गेलं घरी आपापल्या. बरेच दिवस झाले, कुठल्या पेपरला बातमी नाही, कुठल्या टीव्हीला बातमी नाही. आता मला सांगा, डुप्लिकेट सोनं गेल्यावर कुठं बातमी येईन का? कशाला? कशालाच बातमी नाही. लोकमतला नाही, एकमतला नाही, पुणे नगरीला नाही, कशाला बातमी नाही. 15-20 दिवस गेले, 1 महिना गेला आणि चोरांना वाटलं आता सोनं आपल्याला पचलं. कुठं बातमी नाही, कुठं काय नाही. आणि चोरांनी गथुडं बांधलं. दोघांनी त्या कडक कपडे केले, गथुडं बांधलं आणि चांगलं मोठं दुकान शोधू लागले. कशाला? ते सोनं मोडायला. पुण्यामध्ये एक मोठं दुकान बघितलं, सराफा, आष्टीकर सराफा म्हणून आहेत पुण्याला. असं मोठं सराफाचं दुकान बघितलं. त्या दुकानाच्या गेले वा समोर. आता त्या दुकानाच्या समोर 2 वॉचमॅन, मधात 10-5 नौकर, मालक, ह्या टोलेजंग दुकान. आणि त्या दुकानात गेल्याच्या नंतर रामराम समसम झाला. सोनारा वाटलं बरं झालं मोठं गिरायक आलं. सोनार म्हणले या बसा बसा बसा, थम्सअप आणू का, चहा पाजू का, काय करू? म्हणले काय नाही काय नाही आलोत. म्हणले काय कुंकडी नाही केलं? म्हणले काय नाही, आमच्या शेजारी 5-50 एकर जमीन निघाली. म्हणले सोनं एवढं मोडावून जमीन घ्यावा, सोनं काय पुन्हा करता येईल असं म्हणून सोनं आणलं म्हणले मोडायला. म्हणले काही हरकत नाही, बरं म्हणले घ्या 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 घ्या. म्हणले नौकराला म्हणले नौकराव म्हणले ते घ्या बरं म्हणले सोनं. आता मला सांगा, चोट्ट्याने जेव्हा चोरी केली तेव्हा तिने तपासून केली का? पण सोनार काय करील? तपासूनच घेईल ना ते. मग काय बाबा, नौकरांनी त्या सोनाराने सुरुवात केली. तेजाब टाकलं की ते हिरवं पडायचं आणि हातोडी हाणली की पांढरं दिसायचं आतमध्ये. एक 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 दागिना असा बाजूला काढला महाराज. असा तर त्या सोनाऱ्याचा पारा तापला महाराज. आणि त्या वॉचमॅनला सांगितलं, म्हणले गेट लावून घ्या. काय म्हणले? पुढचं गेट लावून घ्या म्हणले. छोटे म्हणले गेट काऊन लावायचं? म्हणले एवढा मोठा म्हणले सौदा काय रस्त्यावर करायचा का? म्हणले पुढचं गेट लावून घेतलं महाराज. बेत काढले, असे तेल लावलेले बेत होते, असे उभे केलेले. असे चोर हाणले महाराज. इतके चोर हाणले. पुन्हा आम्ही येणार नाहीत म्हणले. म्हणले पुन्हा येणार नाहीत. म्हणले तुमचे टंगडे ठुतात, असे लंगडे केले महाराज. म्हणले ह्या रस्त्याने जर आता पुन्हा तुम्ही आले, याद राखा म्हणले, तुम्हाला ह्या रस्त्याने टंगडे मोडू म्हणले तुमच्या हाताने. असे चोर हाणले महाराज. गथुडं बांधलं, चोराच्या टकुऱ्यावर दिलं आणि एकमेकाच्या मागे जाऊ लागले. तो मागचा त्याला म्हणे, पुढच्याला म्हणे चल रे म्हणे बाबा आता ससून हॉस्पिटलला जावं लागतं. लय मारलं म्हणले आपल्या सोनाराने. ते म्हणले ससून हॉस्पिटलला येडाय म्हणले तू, त्या म्हातारीकडे चल म्हणले.
कोणाकड? त्या म्हातारीकडे. पुन्हा त्या गावामध्ये म्हातारीकडे त्या. आता म्हातारीकडे गेल्याच्या नंतर 7चा टाइम होताच. म्हातारी दिवाबत्ती करू लागली. हे जे गेले महाराज पहिल्याने मारू लागले, दी म्हणून म्हणून मारू लागले, आणि आता जे मारू लागले ते घी म्हणून म्हणून मारू लागले. ती म्हातारी म्हणली बाबा पहिल्याने तुम्ही मारलं सोनं नेण्यामुळं, पण आता काऊन मारायले? ते म्हणले आता हे पितळ निघालं म्हणून मारलं. खोटी आचे पिसे उर फोडी. तसा हा संसार तुकोबारा सांगतात बाबा हे खोट आहे. हे कुठपर्यंत तुमचे साथी आहे? जोवरी चलन का तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची. हे कुठपर्यंत म्हणले आपले? जोपर्यंत आपल्याकडे धन आहे या, आणि आपलं धन नाहीस झालं हे आपलं कोणी नाही. या धनाची झाली या तुटी. स्त्री वसवसवणे लागे पाठी, आता न आवडती तुमच्या गोष्टी. बायको देखील म्हणती, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशियेले घरे थुंकोनिया. महाराज म्हणले तुझ्याजवळ तरी काय, तुझ्याजवळ म्हणले रावणाच्या संसाराने त्याचं भलं झालं नाही. म्हणले हे भाग्य तरी नव्हे, धन पुत्र दारा निकट वास बरा संताबाई. आणि महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात
महाराज अभंगाच्या शेवटच्या चरण सांगतात तुका म्हणे हेची करावी मिरासी बळे संता पासी किंवा पायी द्यावा जीव. महाराज म्हणतात हीच कोणी एक आपली मिरास आहे, म्हणजे आपली वतनदारी आहे. आणि ही वतनदारी आपण काय करायची, जतन करायची. आपली मिरास आपण जतन करायची. कोणती हो, तर संतांच्या पायावर जीव द्यायचा. संतांच्या पायावर जीव देणं म्हणजे काय, फाशी घ्यायची का, नाही. आपली जीवदशा संतांच्या पायावर ठेवायची, आहे का नाही. आपला हा जीव जो जीवदशेला प्राप्त झालेला आहे, ही जीवदशा संतांच्या पायावर ठेवायची. तुका म्हणे हेची करावी मिरासी बळे संतापायी द्यावा जीव. पूर्वपुण्य जरी होती सानुकूळ अंतरा हे मूळ नुपजे तेथे ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर